राऊसाहेब, अखेर मराठी माणसाच्या एकजुटीपुढे राज्य सरकारला झुकावं लागलं। हिंदी भाषा सक्तीचा जो निर्णय आहे किंवा जो अध्यादेश आहे तो राज्य सरकारला मागे घ्यावा लागला। आता एक पुन्हा डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन केली आहे आणि पुन्हा एकदा समितीचं धुराळ, पण मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय अध्यादेश मागे घेतला गेला। देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी गेल्या काही घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या, त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगळे तोडगे समोर आणले, पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली। महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली। काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक, मग काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, रस्त्यावर उतरले, होळी केली। त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते। या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे, आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे। कशा करता? आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही आहोत। मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवता? कोणत्याही परिस्थितीमध्ये